डिफेन्स सेक्टरमध्ये एक म्हणजे प्युअरली आर्थिक इम्पॅक्ट काय आहे की आपण इम्पोर्टच्या ऐवजी डोमेस्टिकली बनवतो, म्हणजे इथं जॉब्स रोजगार निर्माण होतो, टॅक्सेस भरले जातात, केपेबिलिटी बिल्ड होते. पण त्याच्यापेक्षा डिफेन्स सेक्टरमध्ये जे इंटरसेक्शन ऑफ मल्टिपल टेक्नॉलॉजीज, द कॉम्बिनेशन ऑफ फिजिकल विथ डिजिटल, त्याला फिजिटल म्हणतात आजकाल, AI, सेन्सर्स आणि बरेच वेगळे डोमेन्स म्हणजे लँड, सी, एअर, हे सगळे डोमेन्समध्ये डिफेन्स इंडस्ट्री मध्ये काम करायला लागतं. तर the skills and knowledge and the technology that gets developed in this sector can be leveraged in various other sectors. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण जेव्हा रिमोट सेन्सिंग करतो, सॅटेलाइट मधनं इमेजिंग करतो, तर डिफेन्स सॅटेलाइट्स डू इमेजिंग अँड फोटोग्राफी फॉर टेरेन अँड फॉर थ्रेट्स अँड इन्स्टॉलेशन्स अँड ऑल दॅट. The same can be used for disaster recovery. Same can be used for, looking after any kind of natural calamities, looking out for cropping patterns, agriculture, and so many other things. That is one example at a very macro level. If you were to look at a smaller level, the kind of image sensing and image processing capabilities that you need to create in this sector can also be greatly leveraged in fields as far as medicine, because now all kinds of medical equipment, MRI, CAT scan, X-ray, सगळे डिजिटल झालेले आहेत. आणि डिजिटली इमेज रेकग्निशन करून काय असू शकतं प्रॉब्लेम, प्रोग्नोसिस देणं हे AI मार्फत करू शकतो.